हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 3 संख्यांच्या जगात या प्रकरणातील सराव संच 3.1 आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सर्व उत्तरे समजून सांगणार आहोत. त्यामुळे आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सराव संच 3.1 सराव संच 3.1 कोणत्या घटकावर आधारित आहे ते थोडक्यात पाहूया. त्यानंतर 3.1 आपण सोडवायला सुरुवात करूया. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या या घटकावर आधारित सराव संच 3.1 आहे. आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या समजून घेऊया आणि त्यानंतर आपण सराव संच 3.1 सुरू करूया. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 आणि या प्रकारे सर्व म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि असंख्य अशा नैसर्गिक संख्या असतात. ओके, नैसर्गिक संख्या कधी संपणार आहेत का? तर नाही, त्या असंख्य असतात, अनंत असतात. फक्त लक्षात ठेवायचं, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने होते, एवढं मात्र लक्षात ठेवायचे आहेत. ओके, या ठिकाणी बघा दिले नैसर्गिक संख्या आहेत. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात मोठी आपल्याला सांगता येणार नाही कारण ते अनंत संख्या असतात. त्यानंतर पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे काय ते बघूया. पूर्ण संख्या आपण नैसर्गिक संख्या कोणत्या पहिल्या आहेत? तर 1 2 3 आणि अशा अनंत संख्या. या संख्यांच्या सुरुवातीला 0 घेतला तर काय होतात? पूर्ण संख्या. म्हणजे पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. ओके, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण सराव संच 3.1 सोडवूया. काय सांगितलं आहे? हे झालेलं आहे, आपल्याला थोडक्यात उजळणी आहे. आपण पहिलाच प्रश्न सांगितलेला आहे. तर खालील संख्या अक्षरांत लिहा. अक्षरामध्ये लिहायच्या आहे. दिलेल्या संख्या आपल्याला संख्या मोजता येतात. ओके, तर पहिली संख्या आहे, हे संख्या दिलेल्या आहेत. दुसरी, तिसरी, चौथी. पहिली संख्या किती आहे बघा? 49,38,67,521. इथे 28,41,41,57,649. 2,37,00,000 किंवा लाख म्हणू शकता. 50,145 आणि 8,69,71,81,049. ओके, लिहिता येतील. बघूया आता. तुम्ही उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, या प्रकारे लिहू शकता. बघा, या प्रकारे तुम्ही उत्तर लिहायचं आहे. कळलंय? ओके, नेक्स्ट दुसरा प्रश्न काय दिलाय बघा. चौकटीत च्यापेक्षा लहान बरोबर च्यापेक्षा मोठा. तर च्यापेक्षा म्हणजेच काय? हे जे चिन्ह असते, हे चिन्ह च्यापेक्षा लहान, हे बरोबर चिन्ह आहे आणि च्यापेक्षा मोठे चिन्ह. ओके, आता आपल्याला यांचा उपयोग म्हणजे दोन संख्यांची तुलना करायची आहे. दोन संख्यांची आपल्याला तुलना करायची आहे. कोणती संख्या लहान आहे, कोणती संख्या मोठे. इथे 59 लाख आहे, तिथे 64 लाख. म्हणजे कुठलेही मोठे असणार 64 लाख. हे चिन्ह असं येणार. बरोबर आहे. ही संख्या आणि 0, कोणती संख्या 0पेक्षा काय असतात? मोठी असते. ही सिंपल आहे. आता इथे बघा 48,579, 48,519. दोन्ही संख्या समान आहेत म्हणजे चिन्ह कोणतं येणार? बरोबर चिन्ह येईल. आणि या ठिकाणी
700 ही शून्यापेक्षा मोठे आहे. बघा, लहान संख्येकडे टोक करायचं, त्या बाणाचं ॲरोचं टोक लहान संख्येकडे करायचं, एवढं मात्र लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आता तिसरा प्रश्न काय बघूया. सोपा आहे. आपण बेरीज वजाबाकी दुसरी तिसरीपासून करत आलेलो आहोत आणि आपण 6वीमध्ये आहोत. ओके, पहिल्यामध्ये वजाबाकी करायची आहे, यामध्ये दुसरी बेरीज करायची आहे. सर्वांना येत आहे तरीसुद्धा आपण याचं उत्तर बघूया. ओके, दिसतंय बेरीज करून दिलेलं आहे, वजाबाकी करून दे. पुन्हा आपण थोडंसं समजून घेऊया. 4 अधिक पहिली वजाबाकी आहे. 4तून 4 गेले, किती उरले? 0. 5तून 5 गेले, 0 उरतात. ह्या 7मधून 2 गेले, किती उरले? 5. आता ह्या 5मधून 8 जात नाहीत, म्हणजे काय करणार आपण? 5मधून 8 जात नाहीत, हे 9मधून 1 कमी करणार, म्हणजे या ठिकाणी राहिले 8. तो 1 या बाजूला घेणार आणि 5चे किती आले? 15 झाले. मग 15मधून 8 गेले, किती उरले? 7. आता या ठिकाणी 8 उरलेले आहेत, 8तून 3 गेले, 5. म्हणजे उत्तर कळले, किती उत्तर आले बघा? 57,500. ओके, त्यामुळे दुसरी काय दिली आहे? वजाबाकी दिली आहे आपल्याला. सॉरी, दुसरी बेरीज दिली आहे. पहिली वजाबाकी, बेरीज सर्वांना येते. 2 अधिक 1 3, 5 अधिक 4 9, 6 अधिक 5 11, हातचा गेला 1. 1 आणि 9 10, 10 अधिक 7 17, हातचा गेला 1. ओके, आणि 1 अधिक 3 4, 4 अधिक 2 6, 5 अधिक 3 8, आणि 8 आणि 5 13. सोपं आहे ना? ओके, आपण बेरीज सर्वांना येते. मला माहिती आहे तुम्ही सर्व हुशार आहात, तुम्हाला बेरीज वजाबाकी हे येतच आहे, येणारच. ओके, कारण ही आपण थोडक्यात उजळणी आहे, ते बेरीज आहे, वजाबाकी आहे, काही शाब्दिक गणितं आहेत. आता 4थं उदाहरण काय दिलं आहे बघूया, वाचूया आणि व्यवस्थित वाचायचं आहे. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च 87,000 रुपये हे चिन्ह, रुपयेचे चिन्ह आहे. ओके, त्या जुलै महिन्यात तो 1,69,000 रुपये झाला. तर जून आणि जुलै महिन्याचा एकूण खर्च, एकूण म्हणजे काय करणार? एकूण करायचे, म्हणजे आपण बेरीज करणार, एवढं मात्र नक्की आहे. म्हणजे या दोघांची बेरीज करायची आहे. त्यानंतर जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला तुलना करायची आहे, म्हणजे वजाबाकीसुद्धा करायची आहे, बेरीजसुद्धा करायची आहे आणि वजाबाकीसुद्धा करायची आहे. ओके, आता हे सोडवूया आपण. पाचवा प्रश्न, आयकर विभागाकडे एका संस्थेच्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये 9,25,498 रुपये आयकर, मार्च महिन्यात 11,49,505 आयकर जमा झाला. तर दोन्ही महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला, म्हणजे एकूण विचारलं आहे, म्हणजे आपण काय करणार? बेरीज करणार. आता आपण बेरीज करू. बेरीज सोपे आहे, आपण बेरीज केली आहे बघा दोघांची. 8 अधिक 5 13, हातचा गेला 1. 1 अधिक 9 10, 10चा 0, हातचा गेला 1. 1 अधिक 4 5, 5 अधिक 5 10, 10चा 0, हातचा गेला 1. 1 अधिक 5 6, 6 अधिक 9 15, 15चे 5, हातचा गेला 1. ओके, त्यानंतर 1 अधिक 2 3, 3 अधिक 4 7, आणि 9 अधिक 1 10, आणि हातचा गेला 1, आणि हा 1 अधिक 1 किती आले? 2. सो अशा प्रकारे 2 महिन्यात एकूण किती रुपये जमा झाला? तर 20,75,000 रुपये, 75,003 रुपये आयकर जमा झाला. सो मित्रांनो, या प्रकारे आपण सराव संच 3.1 समजून घेतलेला आहे आणि पूर्ण सोडवलेला आहे. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2 सोडवणार आहोत. थँक्यू.